निजापूरमध्ये आलोय पन्हाळगडवर आणि आपल्यासोबत एक गाईड आहे जो आपल्याला पन्हाळगडची पूर्ण माहिती देणार आहे. तर चला सुरुवात करूया. तो वेळा खाली पडला होता बरं का, खाली तलाव खालचा तलाव बघा, जसं तलाव तेवढ्या अंतरा वेळा पडला होता. शिवा काशीदला जे मारलं ते तिथं मारलं गेलं. शिवा काशीदला सिद्धी मसूद त्यांनी मारलं गेलं बरं का. ते तलाव तिकडे ते एवढा लांब वेळा पडला. मसूद मालिकचं नाव आहे. इकडे बघा, हा समोर आहे डोंगर, समोर डोंगर बघा, हा ज्योतिबा. ज्योतिबा पन्हाळा अंतर फक्त 12 किलोमीटरचं आहे. आणि हा समोर डोंगर हिरवागार, याचं नाव आहे पावनगड. युद्धामध्ये जखम झाली तर डोंगरावर जडीबुटी आणि तुपाची विहीर असायच्या, त्याचं नाव पावनगड आहे. आणि खालचं गाव दिसतं ना छोटंसं, हे म्हणजे नकली शिवाजी महाराज यांचं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे नेबापूर. शिवाकाशीचं गाव आहे. शिवाकाशीचं. चला या बघा. त्यांची फॅमिली आहे का? किती साल तिथं बघ पहिला म्हणजे कळतं. अजून म्हणजे आहे काय दिसतंय? अरे बापरे. चला या लवकर या. या गोडाऊनला 7 खांब आहे, त्याला आपण काय म्हणतो पिलर. याची लाईन काढा. 7 खांब बघा एका रेषेमध्ये, बघा ना. बघा लाईनीत बघा. पूर्वीचे बांधणारे कारागीर खूप चांगले होते. काय हा जो पिलर आहे लेन्स काय घेतली त्याला मार्किंग आहे. पहिलं मार्किंग, दुसरं, तिसरं. याचं कारण का, आतमध्ये स्टॉक किती शिल्लक आहे मोजमाप त्यांना याच्यावर काढायचं. ते कुठून बघायचं, वरून बघायचं. धान्याचं पूर्ण प्रेशर, ती कणगी, धान्य या कणगीतनं काढलं जायचं. त्याला बाहेर पट्टी असायची, ती पट्टी घेतली ते धान्य प्रेशर घालायचं. धान्य समोर यायचं, असं लावायचं. धान्य बाहेर काढायचं आपण नाही काढलेल्या घरी ठेवायचं. धान्य बसायचे. हा आणि हे पूर्ण पॅक हे पूर्ण पॅक असायचं. अरे ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. इकडे बघा, धान्याचं कोठार ओपन आहे, ते बंद करायचं. धान्य वरून टाकायचं खाली. धान्य खराब होऊ नये लातमध्ये लिंबाचा पाला असायचा, आता प्लॅस्टर केलेलं आहे. पहिला शेणानं सारवून घ्यायचं आणि धान्य कसं काढायचं आज चला बघा. तिथं अजून धान्याचं कोठार आहे. खाली बघा. खाली बघा. लाईन बघ ना लाईन. हे लाईट बघा, लाईट कधी लाईट बघा, लाईट कधी लाईटची गरज नाही, कशाची गरज नाही. बघ ना, आज सकाळ या टायमाला आलं तुला सगळं दिसतंय. धान्य वरून टाकायचं. मी जात नाही ना, मी म्हणलं पोचीच आहे. चला लवकर चला, आपण पुढे बघायचं आहे. अरे पण रेडिओ बोला चालू करा. इकडे या. हे आहे धान्याचं कोठार गडावरचं. पन्हाळा हा कोकणी आहे. धान्य कोकणचं काय असतं, भात, वरी, नाचणी हे किल्ल्यावर आणायचं. धान्य किल्ल्यावरती नेहमी रेडे आणायचे. रेड्याची उंची पूर्वी ती असायची. धान्य रेड्या पाठी बसायचं. एक पोतं बफेलो, एक पोतं म्हणजे 100 किलो. 20 पोती म्हणजे 1 खंडी. असं 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोती हा धान्य मावायचं. ह्याला बाहेरनं खंदक होतं, आतमध्ये पहारा पाहिजे. तो जिना बघितला मधला, या जिन्यावर रात्र दिवस पहारा, कारण का धान्य आपलं जीवन आहे.
समोर बांधकाम पडलेलं आहे. तिथं होता भटारखाना म्हणजे स्वयंपाकघर. इकडे बायका भाकरी बनवायच्या, लोक जेवायला बसायचे. एक मावळा नाश्ता करताना भाकरी 15 खायचा, असं काम पण करायचं. 15 पन्हाळा पन्हाळा किल्ला हा मोठा आहे. किल्ल्यामध्ये किल्ल्याला आपण बालेकिल्ला म्हणतो. कुठल्याही किल्ल्यावर बालेकिल्ला असतोच. हा पन्हाळचा लहान किल्ल्याला आपण बालेकिल्ला म्हणतो. शत्रून जर किल्ला तोडला तर बालेकिल्ला सेफ असावा त्याची पहा तटबंदी बालेकिल्ल्याची. भिंतीच्या बाहेर पूर्वी खंदक होते. हे खंदक आता मुजलेले आहेत. ते खंदक खाली खोल असायचे. यामध्ये पाणी असायचं, मगरी असायची, कारण का आतमध्ये कोणी येता कामा नाही. समजा आपला जर मावळा आला त्याला कसं घ्यायचं, इथे एक लाकडी साका बसायचं, आतमध्ये मावळा आला की साकावरती ओढून घ्यायचं. तर आतमध्ये काय होतं, धान्याचं कोठार. कारण गडावर धान्य सेफ आहे तर गड सेफ आहे. आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा राजवाडा होता. तो वाडा पडला इंग्रज आहे. जे काही सोनं सापडलं वाड्यामध्ये लुटलं गेलं, ते पूर्वीची म्हण आहे, भारतामध्ये सोन्यात दूर निघायचा. सगळं सोनं आहे इंग्लंडच्या म्युझियममध्ये. सोनं पण चोरलं, सोनं पण चोरलं इंग्रजांनी आपलं. मस्जिद म्हणजे विजापूरच्या राज्यामध्ये नमाज जे पडायचे या ठिकाणी पडायचे. गड जिंकला महाराजांनी, गड जिंकून इमारत नाही पाडली, त्याचा योग्य वापर केला. काय केला, हे दारुगोळा तो यामध्ये भरला. कारण का समजा आदिलशाने पुन्हा हल्ला केला तर पूर्ण किल्ला पाडेल, मस्जिद नाही पाडणार, दारुगोळा सेफ तिथं डोकं मारा. हा आहे 2 नंबर दरवाजा. समोर पहिला, मग दुसरा, तिसरा, नाव तुला 3 दरवाजा. 1 2 3. हे 2 नंबर दरवाजा. 1 2 3 नंबर 1. तर या पुढे या. दरवाजा किल्ल्याचा बंद झाला. आडसळ साईड लावा. आडसळ किंवा आगळ लावतो म्हणतो. आडी लावायची. चला पुढे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी वध केला. कुणाचा, अफजल खानाचा. त्याला मारून टाकलं आणि अवघ्या 18 दिवसामध्ये महाराज पन्हागडावर. 28 नोव्हेंबर 1659 राजे या मार्गे आले. याच चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या अंगावरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. छत्रपती शिवाजी महाराज की त्यावर आले म्हणून. वर बघा 2 सिंह, खाली हत्ती आणि मध्ये गणपती पाहतो आपण. याचं प्रतीक काय होतं, सिंह म्हणजे कोण, शिवराय म्हणतो आपण. हत्ती म्हणजे कोण आहे, अफजल खान. नख्याने कोतळा काढला, हत्ती बघा नाकून कोरलेला आहे. मध्ये आहे गणपती. आपण कुठलंही काम करा सुरी काढतो. हे चिन्ह कोणी काढलेलं आहे, शिवरायांची सून राजा रामांची बायको ताराबाईंची काढलेलं आहे. त्यांच्या काळामध्ये बघा बांधकाम ते भीतर बांधकाम बघितलं. ज्यावेळी हुंडाजी फर्जतनी अवघे 60 म्हणून तिला जिंकला पन्हाळगड. हा, फर्जत या मार्गे आली बरं का. जे फर्जत मूवी आहे मे बी. राजे कसे आले कसं कळायचं, वर नगारखाना आहे, नगारा वाजला तर लोकांना समजायचं राजे किल्लेवाले म्हणून. समोरची विहीर आहे, याचं नाव विष्णुकुंड आहे. खोली 5 फूट आहे. 12 महिने पाणी होता, पाणी कधीच कमी होत नाही. ती विहीर बघून घ्या लगेच. सावकार सावकार सावकार. हे पुढे काय पाणी है. हाय हाय. 12 महिने पाणी. आणि आज बरेच योजना करून युतीचं सरकार असो किंवा पाणी भेटत नाही. तर हे महाराज आणि या आजकालचे कार्यकर्ते आणि नेते. सिंचन घोटाळा. पूर्वी लाईट नव्हती, ज्या आहेत ना मशाली, त्या कोपऱ्यात मशाल लावायच्या. किल्ल्याचं महत्व काय, किल्ल्यावर किती जरी पाऊस पडतो अजूनही स्लॅब लिकेज नाही. ह्याला कुठला आधार नाही, कुठलाही सपोर्ट नाही. ह्याला की स्टोन आहे. कुठं स्टोन आहे, तो मध्ये आहे. तो दगड जर मधला काढला तर सगळा स्लॅब खाली पडतो. म्हणजे पूर्ण स्लॅबचा आधार दगड आहे. चला या पुढे या. याचं नाव आहे 3 दरवाजा. दरवाजे लाकडी होते, तोडले की पहा त्याची लॉकिंग सिस्टीम बिजागली म्हणतो आपण. हे दगडी बिजागले बरं का. दरवाजे लाकडी होते. दरवाजे पूर्वी असे होते की असं पुसव दुसवायचं, दरवाजे फिरवायचे. याचं बांधकाम पूर्ण शिशामध्ये आहे. बघा बांधकाम पूर्ण शिसू होतलेलं बांधकाम.
एक धातू आहे ना. याची नावं वेगळी आहेत बरं का. हे भाताचं गोदाम आहे, वरीचं आहे, नाचणीचं आहे, ही गंगा आहे, दुसरी यमुना आहे, तिसरी आहे सरस्वती. ही नावं आहेत नद्यांची. नदी कधी आटत नाही आणि धान्य कधी संपत नाही. याच्याबरोबर समोर जंगल आहे. याच जंगलामध्ये पूर्वी आपल्या महाराजांचा राजवाडा होता. वाडे पाडले इंग्रजांचं कारण काय होतं की आपलीच काही लोक त्यांना फितूर होते. त्यांनी सांगितलं की सोनं कुठं आहे. होतं ना पुढचे लोक जे सोनं आहे भिंतीत लपवून ठेवायचे, म्हणून त्यांनी वाडे पाडले. जे काही सोनं सापडलं लुटलं गेलं. छत्रपती शिवरायांचं आयुष्य खूप कमी होतं. जगले राजे 50 वर्ष. राजाने पहिला किल्ला जिंकला तोरणा वयाच्या 16 वर्षी. 34 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकून घेतले. त्याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, सुरत म्हणजे खायची गोष्ट नाही, आपल्याला घर सांभाळ येत नाही. राजाने सुख कधी नाही पाहिलं. समजा राजे रायगडला असतील, या किल्ल्यावर काय चालले त्यांना माहिती असायचं. जेवढे पण राजाने गड जिंकले डोक्याने जिंकले, एक पण किल्ला ताकदीने जिंकला नाही. शिवरायांची उंची फार कमी होती, 5 फूट 5 इंच. मूर्ती लहान पण कीर्ती महान. राजा आपले भारतामध्येच नाहीत, आपण अमेरिकेत गेला राजा आपले प्रसिद्ध आहेत. लोकांचं अमेरिकेचे तर आमच्या अमेरिकेला असते ना, आम्ही या जगावर राज्य केलं असतं. येतं होतं पूर्वी टाकसाळ म्हणजे कॉईन बनवायचे. समोर जाती राहायची. मेन किल्ला ह्याला आपण बाले किल्ला म्हणतो, म्हणजे अंबरखाना म्हणतो. अंबर म्हणजे आकाश, खाना म्हणजे जेवण. अंबारी आकार ना, तो अंबारी, ह्याला अंबारी आकार आहे, नाव दिलेला अंबरखाना म्हटलं होतं. तुम्ही कुठलाही किल्ला बघा आणि हा किल्ला बघा, याच गडावरती धान्याची कोठार बघायला मोठी मोठी आहेत. बाकी कुठल्या किल्ल्यावर नाही बरं का. आहेत रायगडावरती खाली आहे. खाली येते. आहेत पण छोटी छोटी आहेत. त्याच किल्ल्यावरती एवढी मोठी कोठार आहे.